नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। ओम महादेवी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। हे देवी जगतारिणी, तुझा हा कलशाचा अद्भुत सोहळा बघण्यासाठी वेळेत मला तुझ्या दारी येऊ दे ग। आजपर्यंत जशी कृपादृष्टी या घरावर ठेवलीस तशीच यापुढेही ठेव ग माते। अरे अरे सामी सामी नाही रे, नाही 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 हा झुकेगा नहीं साला। अरे देवा किती वाजले? अरे अजून तुमचं आटपलं नाहीये का? अरे आपल्या घरात आज एवढा पवित्र सोहळा आहे, सगळ्यांनी लवकर तयार व्हा। तुमचं जर आटपलं नाही ना तर आटपेगा नाही साला। मालती, ए मालती, काय गाई? अगं मालती अजून आई ते कानातले बोळे काढे आधी। हा आता बोल, काय झालंय? काय डवडी करते सकाळ सकाळ? अगं सकाळपासून तुम्हाला सांगते आवरा आवरा आवरा, पण तुमचं आपलं आवरेगा नाही साला। आई मी आता काय वेगळं आवरणार आहे याच्यापेक्षा? काय आता मंगळसूत्र घालून येऊ का? आई बघ, माझी लेक काव्या तयार आहे, तुझ्या मुलाला विचार झालाय का? जा। अगं पण ओरडतेच कशाला? जाते विचारते ना। ही माझी मुलगी आहे का मी हिची मुलगी आहे तेच समजत नाही। माधवा, माधवा, ए अरे अरे आई, झाली का तयारी? हो, तुझ्या मोठ्या लेकीनं तारिणीनं सगळी तयारी केली। अगदी रांगोळी, दिवे, फुलं, हार, अक्षदा, कुंकू, अगदी म्हणजे धान्याचा कलश, देवीचा कलश, सगळी तयारी झाली आहे। अरे वा, आता फक्त तुमच्या देवीची तयारी झाली की नाही ती बघा। होते हा होतीये, जा जा मदत करा जा। हो हो। ए तारिणी, अगं कुठंच बाळा तू? हो काय ग? अगं काय पूजेची सगळी तयारी झाली आहे ना? अगं हो, सगळी तयारी झाली आहे। नैवेद्य, हार, हळदी कुंकू सगळं तयार आहे। आणि पूजेचा कलश? अरे देवा, तो राहिलाच नाही का काढायचा? अगं काढ की लवकर मग। लगेच आले आले का? आय निशी, काय कुठं? तुझ्या आईने तुला सांगितलं नाही आज तू घराच्या बाहेर पडायचं नाहीस, घरातच थांबायचंयस। आजी मला नाही जमणार। आय डोंट लाईक क्राऊड। तिथे खूप लोक असतात आणि ती चेंगरा चेंगरी अँड दॅट गर्दी, प्लीज OMG। गर्दी नाही म्हणत त्याला, आता सोहळा म्हणतात, सोहळा। आई जरा लहान बहिणीकडनं शिक काहीतरी। गर्दी नसते ती, भक्तांची मांदियाळी असं म्हणतात। क्या बात है तुम्ही। आजी झालं सुरू ह्यांचं पुराण। पुराण नाही, तुमच्या आजोबांच्या स्वप्नात साक्षात देवी आईनं दृष्टांत दिला होता, म्हणून तिची मूर्ती आपल्या वाड्यात सापडली आणि आपल्या घराण्याचा भाग्योदय झाला। म्हणूनच मी माझ्या लाडक्या नातीचं नाव तारिणी असं ठेवलं।
आणि हिच्या वेळी कोण आलं होतं? हडळ. तू नमा तू ना. तारिणी, अरे देवा, सुमे, काय आहे सगळं? उंदीर. उंदीर? हा. अगं त्यांनी डरकाळी फोडली का तुला नखानी ओरबडलं? अगं पण चल ये बाहेर ये. सावकाश सावकाश ये बाहेर. सावकाश सावकाश ये. काय ग हे? आता हे सगळं आटप लवकर, नाहीतर त्या रेखाला आयतीच संधी मिळायची. अगं वसुदाची मुलगी आहेस तू. तुझ्या आईने अंगावर खाकी चढवली ना की अट्टल गुन्हेगार सुद्धा काळ समोर आल्यासारखे चळचळ कापायचे. आणि तू साध्या उंदराला घाबरतेस ग बाई. काय म्हणायचं तुला? वसुधा बघत असेल ना त्याची काय म्हणेल? अशी कशी माझी लेक भित्री? आईची आठवण आली का ग? मग जाऊन भेटत का नाही तिला? रेखा, जिवेला काही हाड, हिच्या वागण्याला काही शिस्त? सांडलं ना सगळं? केलं ना नुकसान? काय गे, तू पण कर की तुझ्या आईसारखी आत्महत्या. रेखा, अरे हे काय झालं? बघा ना बघा, काय नुकसान केलंय तुमच्या लाडक्या लेकीने. 4 रुपये कमवायचे आणि 40 रुपयाचं नुकसान करायचं. माझ्याकडनं चुकून झालं आई. आई म्हणायचं नाही मला. एकदा नाही, दोनदा नाही, 1000 वेळा सांगितलंय तुला. तुझ्या तोंडून आई ही हाक ऐकायची नाहीये मला. तरी रोज सकाळी त्याच हाकेने दिवस खराब करतेस माझा. शांत हो जरा. जाऊ. माफ करा मला, निशीची आई. निशीची आई? अगं खरं तर तुझ्याशी कुठलंच नातं जोडायचं नाहीये मला. तुझ्या त्या लाचखोर आईमुळे या घराला जे काही भोगावं लागलंय ना, त्यातून आजतागायत आम्ही बाहेर पडलेलो नाही. आणि तू तरी काय वेगळी असणार ग? तुझ्यात तिचंच रक्तय. तोच खोटेपणा, बेईमानी, लाचखोरी, लबाडी. बस बस बस. माझी आई अशी नव्हती. माझी आई अशी नव्हती माझी. सोडा, तुझी आई अशी नव्हती. चल ना दाखवते. चल, जा बाहेर जाऊन विचार. अरे तुझी आई कशी होती मग कळेल तुला. लोक आता बोलत नाहीत आमच्याशी. जा म्हटलं ना, जा. लोकांच्या नजरात टोचतात. तुझ्या आईमुळे ना समाजात मान खाली गेली आमची. आणि म्हणे माझी आई तशी नव्हती. जरा धीराने घे ग. हे वडील असतील तुझे, पण मी तुझी आई नाही. निशी आणि नमा माझ्या मुली आहेत.
आईच्या बहिणी आहेत, पण ती या घरातली किरकोळ वस्तू आहे. या घरातली किरकोळ वस्तू आहे ती. या घरात जशी ही खुर्ची आहे, सोफा आहे, सतरंजी आहे, हे पाय पुसणं आहे ना, अगदी तशीच किरकोळ वस्तू आहे तू आमच्यासाठी. तुला बोलता येतं, पण जास्त बोलायचं नाही. कान आहेत, पण इथे तिथे कान द्यायचे नाही. चालता फिरता येत असेल, पण जास्त माच करायचा नाही. स्वतःची लायकी ओळखून राहायला शिक या घरात. तू सुद्धा. तू सुद्धा. कारण हे घर माझं आहे आणि मी जिवंत असेपर्यंत या घरातला तिचा अधिकार तसाच राहणार, जसा तुझा आहे. तोही मी तुला दिला तर. मम्मा चल. चल गा आई. हिच्या सावलीला जरी उभी राहिलीस ना तर गाठ माझ्याची आहे. सुमी मी आवरून घेते. हा देवी आई, आज तुझ्या जीर्णोद्धाराच्या दिवशी माझं तुझ्याकडे एकच मागणं आहे. या मुलीची लवकरात लवकर या जाचातून सुटका कर ग. तिच्या अशा ठिकाणी पाठवणी कर जिथे नवऱ्याच्या प्रेमाबरोबर बहिणीची साथ आणि आईची माया मिळेल. कल्याणमध्ये घडलेल्या मर्डर मागचा मास्टर माइंड कोण आहे हे नुकतंच पोलिसांना समजलं आहे. बघूया त्याचा एक्सक्लुझिव्ह क्राईम रिपोर्ट ऑन MNN TV महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलवर. माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य याने केले आहे. तिचं नाव काय? मधुराधरी, नवीन जॉईनिंग. अत्यंत निर्गुण असा खून करून हा आरोपी फरार झाला होता. हे माझं पुढल्या वर्षाचं टार्गेट. माझं म्हणजे तुमचं MNNचं टार्गेट. इज दॅट क्लिअर? येस, तसं. थँक्यू व्हेरी मच. मॅम हे डॉमिनेशन. दिस इज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क MNN चॅनल. हे गर्दीचं चॅनल नाहीये, हे विश्वासाचं चॅनल आहे. आपली टॅगलाईन आहे आवाज जनतेचा, ओळख महाराष्ट्राची. बातमी थक्क करणारी हवी, बातमी सतर्क करणारी हवी. ओरडून अटेन्शन सीक करून बातमी दिली जात नाही. मॅम यो फायर. मॅम प्लीज मॅम 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 10:30 वाजले. हिराच्या शाळेत जायचे, स्पोर्ट्स डे. येस मॅम. आणि तुम्ही तिथे चीफ गेस्ट सुद्धा आहात. तेजोमय मूकबधीर विद्यालयाच्या क्रीडा महोत्सवामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धावण्याच्या स्पर्धेला आता सुरुवात होत आहे. प्रशिक्षक मुलांना स्पर्धेचे नियम समजावत आहेत. धावण्याच्या स्पर्धेसाठी मुली सज्ज झालेल्या आहेत. सर्वांना विनंती आहे की धावण्याच्या स्पर्धेनंतर स्किपिंग स्पर्धेला थोड्याच वेळात सुरुवात करणार आहोत. स्पर्धकांनी तयार राहावे, त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी. MNN TVच्या सर्व आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कौशिकी खांडेकर यांचं आगमन झालेलं आहे. One, two, three. बाकी सगळ्या मुली धावत पुढे निघून गेल्यात, पण इरा काही केल्या धावत नाहीये. काय कारण असेल त्यामागचं? इरा जोरात पळ.
काव्या धाव. Come on. इरा काय काय झालं बाळा? इट्स ओके. इट्स ओके. इट्स ओके. काही हरकत नाही. माझी हिरा स्ट्रॉंग झाली ना. हो ना. त्याच्यामुळे ती स्माइल करणार. स्माइल स्माइल स्माइल. माय इरा इज द स्ट्रॉंगेस्ट. थँक्यू. कसं म्हणा? थँक्यू. काव्या काव्या हातात काय आहे? अगं खरंच काही नाहीये. काव्या दाखव हातात अगं काय आहे? नाहीये, काहीच नाहीये. मी तुला सांगितलं ना. मी तुला काव्या काय गं काय झालं? काहीच नाही. मग हातात काय? अगं कुठे काय? काहीच नाहीये. अगं असं काय करतेस? हातात काहीतरी अगं, आहे. खरंच काही नाहीये. अगं पण ती काहीतरी आहे. अगं खरंच नाहीये. अगं हे काय केलंस तू? कळत नाही तुला? हे मुद्दामून केलं आईने. हा मुद्दामून केलंय. पोर सहन करते म्हणून सगळे जीव घ्यायला उठाल की काय तिचा? आणि हिच्या आईने माझ्या नवऱ्याचा जीव घेतला ते. हिच्या आईमुळे माझ्या नवऱ्याला गोळी लागली. हिच्या आईमुळे माझी पोर पोरकी झाली. काय चूक होती त्यांची? आईने कुंकू पुसलाय माझा आणि ही हळदी कुंकवाचा अभिषेक करते माझ्यावर. ए आई, तुला असेल हिचं कौतुक, मला नाहीये, कळलं? आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. तुझ्या आईने फक्त लाच नाही घेतली, माझ्या नवऱ्याचा जीव पण घेतला. आपल्या प्रमुख पाहुण्या कौशिकी खांडेकर आजच्या स्पर्धेतल्या विजेतींचा गौरव करत आहेत. आपण सेल्फी काढूया. कौशिकी खांडेकर त्यांनी आपल्या संस्थेला तसेच इतर अशाही संस्थेला त्या सतत मदत करत आल्या आहेत. तर कौशिकी ताईंना मी विनंती करतो
की त्यांनी आमच्या या गुणी मुलांचं बक्षीस देऊन कौतुक करावं. आता मी लग्न करून आले या घरात. त्या बाईची कुठलीच आठवण नकोय मला. तिच्या सगळ्या आठवणी नष्ट करून टाकणार आहे मी. या घरातून आणि सगळ्यांच्या मनातून. खबरदार, त्या नालायक बाईचं नाव जर या घरात घेतलंस ना तर गाठ माझ्याची आहे. काही आठवणी कितीही पुसण्याचा प्रयत्न केला ना तरी त्या जपल्या जातातच. बघ बघ तिच्या डोळ्यात आणि हे रडून हवं तेवढं बघ. माझी आई नाही असं करणार. ती नाही चुकणार. तिच्या डोळ्यात मी फक्त स्वाभिमान पाहिलं. तिने मला फक्त प्रामाणिकपणाचे धडे दिले. तिलाच कशी काय देईल? भ्रष्टाचार कसा काय करेल? माझी आई नाही असं वागणार. पैशासाठी नाही विकली जाणार ती, कधीच नाही. ही वर्दी आहे ना, ही ड्युटी नव्हती फक्त तिच्यासाठी, शिस्त होती. माझ्या आईवर हा जो काही आरोप लागलाय ना तो मी पुसून टाकणार आहे. मी माझ्या आईला निर्दोष सिद्ध करणार. एक ना एक दिवस का होईना पण मी माझ्या आईला निर्दोष सिद्ध करणार आहे. कशी सिद्ध करणार आहेस सांग ना. तिच्या डोळ्यात जी धमक होती ती तुझ्यात आहे. तिच्या मनगटात जी ताकद होती ती या मनगटात आहे. नुसती मनगटात ताकद असून चालत नाही ग. सोबतीला कोणीतरी हवं. जिच्या सोबत आई असते ना तिला इतर कोणाची गरज नाही लागत. आणि माझ्या सोबत माझी आई आहे कायम. तर सर्वप्रथम मी जम्पिंग रोप या पारितोषिकासाठी तिसरे पारितोषिक विजेता मयांक कांबळे यांना मंचावर बोलवतो. टाळ्या वाजवून त्याचे स्वागत करावे. मयांक कांबळे. दुसरी विजेता आहे सपना देशमुख. आणि प्रथम क्रमांक विजेती स्वरा माळी. टाळ्या वाजून स्वागत करावे.
फोन दे. स्वयं 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 स्वयं. हॅलो 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 कमिशनर मी हॅलो मी गौची खांडेकर बोलतेय. माझ्या मुलीच्या स्पोर्ट्स आले होते. मी माझ्या मुलीने कोणीतरी किडनॅप केलंय. त्या गाडीचा नंबर नाही, गुन्हेगाराचा चेहरा किंवा त्या माणसानं तुम्ही बघितलंय का? मी काहीच नाही बघितलं. सगळं खूप खूप झटपट घडलं. मला खरंच कळलं नाही. प्लीज काहीतरी करा. डोंट वरी मॅडम, तुमच्या मुलीला काही होणार नाही. लवकरात लवकर ती तुमच्याकडे येईल. प्लीज प्लीज. आम्ही ही केस स्पेशल क्राईम युनिटला सोपवतोय. स्पेशल क्राईम युनिट? यस सर. चार्ली सर. सर यस सर. अनुभव शकते एक काम तरी वाच का तुमना करून दड दस मुसळापाना नुसता नेम बनतात की क्या किडा बिडा होईतेस मा. 1 मिनिट थांबा, लगेच पोहोचतो सर भाजी घेऊन. येस सर. लोकेशन ट्रेस करायचं. जय हिंद सर. येस सर. ओके सर, मी बॉसला इन्फॉर्म करतो. नेम आहे तर गेम आहे.